नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. औरंगजेब याची कबर हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कडून राज्यभर जे आहे काल आंदोलन करण्यात आलेलं होतं. नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आले होतं, परंतु या आंदोलनानंतर नागपूरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि या दोन गटामध्ये काल रात्री जर पाहिलं तर दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे शांत असणारं नागपूर शहर अचानक हिंसक का झालं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे, शांत नागपूर अशांत कुणी केलं. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, ज्यावेळी छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रातील खुलताबाद येथे असणारी औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल यांनी केलेली आहे. काल राज्यभर आंदोलन करण्यात आलेलं होतं. तसंच आंदोलन नागपूरमध्ये सुद्धा करण्यात आलं, परंतु महाल परिसरामध्ये हिंसक घटना घडल्याचं पाहायला मिळालेलं आहे. नेमकी घटना काय घडलेली होती, काल नागपुरात काय घडले? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर तू जसा उल्लेख केला तसंच छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जो अनन्विक छळ झाला आणि तो मोठ्या पडद्यावर आल्यानंतर अर्थातच प्रत्येकाच्याच भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र झाल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज निवेदन देताना या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे. मात्र या सगळ्यानंतर प्रामुख्याने एक मागणी समोर यायला लागली की जी हा जो क्रूरकर्मा औरंग्य आहे, औरंगजेबची कबर जी आहे ती हटवण्यात यावी, जी खुलताबाद मध्ये आहे. आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल जे आहे ते अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यभर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मोर्चे काढण्यात आले. काल सुद्धा संपूर्ण राज्यभर हे सगळे मोर्चे होत असताना राजरत्न विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी 30 ते 35 कार्यकर्त्यांनी नागपूरच्या महाल चौकामध्ये, महालचा जो झेंडा चौक आहे त्या चौकामध्ये औरंगजेबाचं छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली आणि या औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारत त्यांचा जो निषेध जो आहे तो व्यक्त केला. त्यानंतर दुपारी 2 वाजता जर राजरत्न आपण पाहिलं तर औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. राजरत्न या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर दुपारी 4 वाजेपर्यंत हे सगळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे या ठिकाणी होते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ती जी कबर जाळत असताना त्याच्यावरची जी हिरवी चादर असते, जी मुस्लिम धर्मामध्ये अतिशय पवित्र आहे, ती चादर देखील जाळली गेली असं सांगितलं गेलं. आणि त्यातून हा सगळा तणाव जो आहे तो राजरत्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कारण अर्थातच रमजानचा महिना सध्या सुरू आहे. या सगळ्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावनाही यामध्ये दुखावल्याचं पाहायला मिळालं. त्यातून हा सगळा तणाव जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता जर आपण पाहिलं तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली आणि सायंकाळी 7:30 वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद पाडण्यासाठी राजरत्न सांगितलं. या आंदोलनामध्ये या सगळ्या अशांत नागपूर राजरत्न होत असताना महिला पोलीस भगिनींना देखील मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे. पोलीस बांधवांना देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर मारहाण झालेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन देताना राजरत्न सांगितलं देखील की पोलिसांवर जो हल्ले करत असेल तो कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याची हायगाई जी आहे ती केली जाणार नाही. साधारणतः राजरत्न जर आपण पाहिलं तर 9 वाजल्यापासून, काल रात्री 9 वाजल्यापासून नागपूर पोलिसांनी जे आहे ते कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि 10 वाजेपर्यंत साधारणतः 20 जणांना जे आहे ते राजरत्न ताब्यात घेतलेलं आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर राजरत्न सध्या उपचार जे आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र राजरत्न आपण पाहिलं तर नागपूर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, आपण नेहमी शांततेचा आणि सलोख्याचा संदेश आजपर्यंत देत आलेला आहोत. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राची जी आहे ती ओळख आहे. या आपल्या राज्यामध्ये अशा स्वरूपाच्या घटना या निश्चितच ज्या आहेत त्या राजरत्न त्या लांछनास्पद असल्याचं पाहायला मिळतं. अशा घटना घडू नयेत म्हणून सत्ताधारी, विरोधक या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जे चिथावणीखोर वक्तव्य करतायत त्यांना सुद्धा वेळीच आळा घालण्याची गरज जी आहे ती देखील असल्याचं पाहायला मिळतं. राजरत्न, संकेत, या प्रकरणामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. जवळपास 40 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यावरती बोलताना अंबादास दानवे असं म्हणालेले आहेत की ज्यांनी खरंच गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करा, परंतु निरपराध्यांना शिक्षा देऊ नका यामार्फत अशी मागणी आहे ती अंबादास दानवे यांनी केलेली आहे. परंतु ही जी घटना नागपूरमधल्या महल परिसरामध्ये घडलेली आहे त्यामुळे नागपूर शहरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. सध्या परिस्थिती जरी नियंत्रणामध्ये असेल तरी
त्या ठिकाणी जे आहे ते तणावपूर्ण शांतता आहे. जर आपल्याला सांगू इच्छितो कोतवाली भाग असेल, गणेश पेठ भाग असेल, त्याचबरोबर तहसील भाग असेल, लकडगंज भाग आहे, पाचपावली भाग आहे, शांतीनगर, सककदरा, नंदनवन, त्याचबरोबर इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांमध्ये जे आहे सध्या संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. खरं तर आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असं गृहराज्यमंत्री असणाऱ्या योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे. परंतु जे नागपूर शहर जे आहे ते शांततेचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे, दीक्षाभूमी आहे, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती. ते दीक्षाभूमी आहे, त्या ठिकाणी मोठा ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे. त्या शहरामध्ये अशा पद्धतीने दंगल उसळती ही अतिशय गंभीर बाब आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये निवेदन देताना विधानसभेमध्ये असं सांगितलेलं आहे की नागपूर शहर जे आहे ते एकतेचं शहर आहे. त्या शहरामध्ये अशा पद्धतीनं घटना घडणार असतील, पोलिसांवरती हल्ले होणार असतील तर ते हल्ले आम्ही कदापि सहन करणार नाही, हल्लेखोरांना सोडलं जाणार नाही असं सुद्धा फडणवीस म्हणाले. संकेत निश्चितच राजरत्न, हल्लेखोर कुठल्याही जाती धर्माचे असतील तरी त्यांची गय केली जाणार नाही, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, या सगळ्या घटना घडत असताना राजरत्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं निवेदन, गृहराज्यमंत्र्यांनी केलेलं निवेदन आणि पोलिसांनी अवघ्या काही वेळामध्ये राजरत्न ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस यंत्रणांनी देखील योग्य ती कठोर कारवाई जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील याच्यामध्ये मारहाण झाली, मात्र तरीही मनोधैर्य हटून न देता पोलिसांनी देखील त्यांचं काम जे आहे ते अतिशय प्रामाणिकपणे केलं आणि त्यातून पुढची दुर्घटना जी आहे ती होताना टळल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, निश्चितच या सगळ्या घटना घडामोडी घडू नयेत म्हणून नागपूरकरांनी कुठल्याही अफवांवर राजरत्न विश्वास ठेवू नये आणि जोपर्यंत खात्री होत नाही तोवर एखादा मेसेज देखील समाज माध्यमांवर फॉरवर्ड करू नका, असं आवाहन देखील आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करूयात. आणि या घटना घडण्यासाठी जे कोणी कारणीभूत आहेत त्यांच्यावर देखील कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा आपण कसे हिंदुत्ववादी विचाराचे आहोत हे सगळं दाखवण्यासाठी राज्य कुठेतरी अस्थिर करू नये, राज्यातली शांतता जी आहे ती भंग करू नये, यासाठी राज्यकर्त्यांनी सुद्धा तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. राजरत्न, संकेत, आपण पाहिलं की या घटना जर आता तुला माहिती असेल तर ही जी औरंगजेबाची कबर आहे खुलताबाद येथे जवळपास 400 वर्ष जुनी कबर आहे. त्या ठिकाणी आता 400 वर्षाचा कालावधी लोटलून गेलेला आहे आणि आता छावा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर एकंदरीत तीव्र भावना ह्या त्या कबरीच्या बाबतीमध्ये उमटलेल्या आहेत. आज बोलताना खासदार जे की शिवसेना ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत असं म्हणालेले आहेत की कुठेतरी विलन संपवून कुठेतरी हिरोंचं महत्व कमी करायचे. त्यांना असं म्हणायचं की औरंगजेबाची कबर नष्ट करून कुठेतरी शिवाजी महाराज यांचं महत्व कुठेतरी RSS असेल किंवा भारतीय जनता पक्षाला कमी करायचे असा आरोप त्यांनी केला. निश्चितच राजरत्न, मुळामध्ये 400 वर्ष जुनी कबर त्या ठिकाणी आहे आणि आता ती कबर उखडून काढा आणि हे मागणी राजरत्न जर आपण पाहिलं तर याच्यावर अर्थातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला राजरत्न, ज्यावेळी संजय राऊत हे म्हटले त्यावेळेला खासदारच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील एक 4 मिनिटाचा साधारणतः व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे असं म्हटलेलं आहे की ही औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी मराठ्यांच्या असीम शौर्याचं स्मारक जे आहे ते उभारलं जावं. राजरत्न, मुळामध्ये राजरत्न आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रासमोर देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. औरंगजेबाची कबर काढून महाराष्ट्रातली देशातली बेरोजगारी कमी होईल का? महाराष्ट्र आणि देशातल्या जो काही GDP आणि रुपया आपला सातत्याने घसरतोय तो स्थिर राहील का? महाराष्ट्रात औरंगजेबाची जर आपण कबर उखडली गेली तर महिलांवरचे अत्याचार थांबतील का? महाराष्ट्र सुरक्षित होईल का? अनेक महत्वाचे प्रश्न कुठेतरी भरकटवून टाकण्यासाठी असे मुद्दे जे आहेत ते समोर आणले जातात असं दिसतंय. राजरत्न, संकेत, जर भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचे अर्थात भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी जेही काही पुरातन वस्तू आहेत, पुरातन स्मारक आहेत, त्यांना पुरातन खात्याचं संरक्षण आहे. अशावेळी औरंगजेबाची कबर हटवणं एवढं सहज शक्य नाही असं फडणवीस सुद्धा विधानसभेमध्ये निवेदन देताना सांगितलं होतं. कारण पुरातन विभागाच्या सगळ्या गोष्टींना संरक्षण आहे, कायदा आहे, त्यामुळे अशा गोष्टी आताच करणं शक्य नाही. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती, ज्यावेळेस एखादा मंत्रिपदाची शपथ घेतो त्यावेळेस त्याचं एक वक्तव्य असतं की मी कोणा बाबतीतही ममत्व भाव बाळगणार नाही. अशावेळी नितेश राणे जे की मंत्री आहेत त्या मंत्र्यांकडून सातत्यानं औरंगजेबा बाबतीमध्ये जे वक्तव्य येतात त्यामुळे कुठेतरी आता
अशा पद्धतीच्या घटना घडतायत असा आरोप जो आहे ते विरोधक करतायत आणि अशा पद्धतीने निलेश अर्थात नितेश राणे यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते. निश्चितच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्यरत्न सगळे विरोधक जे आहेत ते एकवटले होते. नको दंगल, हवी शांतता असं म्हणत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं विधिमंडळाच्या पायऱ्यावर. राज्यरत्न एखादा मंत्री जेव्हा शपथ घेत असतो तेव्हा जर आपण पाहिलं तर तो हे वाक्य म्हणत असतो की मी ईश्वरास स्मरून किंवा मग गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेत असताना कोणाच्याही विषयी ममत्व भाव आणि आकस बाळगणार नाही आणि गोपनीयतेची पद आणि गोपनीयतेची शपथ देखील हे सगळे घेत असतात. असं असताना एक आपल्या मंत्रिमंडळातले मंत्री सातत्यानं चिथावणीखोर वक्तव्य करतात. मग कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळेच नव्हते म्हणणं असेल किंवा मग औरंगजेबाची कबर उखळून काढा म्हणणं असेल, तिकडे तेलंगणाचे खासदार टी राजा सुद्धा अशा पद्धतीचं चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्र अशांत करण्यासाठी सगळे प्रयत्न करत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातले जे सहकारी आहेत नितेश राणे त्यांना वेळी योग्य ती समज देणं देखील तितकंच गरजेचं आहे. जे कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतायत मग ते कुठल्याही पक्षाचे असतील तरी माझ्या राज्यामध्ये मी हे खपवून घेणार नाही. माझ्या राज्यातली शांतता, माझ्या राज्यातली कायदा सुव्यवस्था मी कायम राखेन आणि शांततेचा भंग होऊ देणार नाही हे सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठामपणे विधिमंडळामध्ये सांगणं गरजेचं आहे. राजरत्न मी मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे वाक्य यासाठी म्हटलं की राज्याचा गृह विभाग सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची केवळ गृह विभाग नाही राजरत्न विधी आणि न्याय विभाग सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्था राखणं, राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करणं ही जबाबदारी अर्थातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्ट्रॉंग भूमिका घेणं जे आहे ती गरजेचं आहे. राजरत्न संकेत जसं तू सांगितलंस की राज्याचा गृह विभाग असेल, कायदा सुव्यवस्था जी असेल, हे विभाग जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतात कारण त्यांच्याकडेच्या दोन्ही विभागाची जबाबदारी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गृह विभाग कुठेतरी कमी पडतो की का अशी शंका आता उपस्थित करतायत स्वतः अंबादास. ते म्हणतायत की गुप्तचर यंत्रणा काय करत होती. अशा पद्धतीनं नागपूरमध्ये महाल चौकामध्ये जी घटना घडते, पोलिसांवरती हल्ला होतो, 3 वरिष्ठ पोलीस हल्ले म्हणजे अधिकाऱ्यांवरती हल्ला होतो, एका पोलिसांवरती कुऱ्हाडीने हल्ला झाल्याच्या सुद्धा प्राथमिक पोलीस उपायुक्तांवरच हल्ला होतो. अशा वेळी गुप्तचर यंत्रणा काय करतात असा मोठा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलंय. निश्चितच राजरत्न मुळामध्ये आज एकनाथ शिंदेंनी सुद्धा विधानसभेमध्ये त्यांचं भाषण करताना राजरत्न ते असं देखील म्हटले की या आंदोलकांकडे रॉकेल, पेट्रोल वगैरे हे सगळं कुठून आला, हा पूर्वनियोजित ठरवलेला कट होता का किंवा नागपूर मधला जो काही राडा झाला हा सगळा पूर्वनियोजित षडयंत्र होता असंच एकनाथ शिंदे जे आहेत ते म्हणाल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न एकनाथ शिंदे असो किंवा अंबादास दानवे असो मूळ प्रश्न हाच आहे जो उपस्थित झालेला आहे की एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलक एकत्र येत आहेत आणि अचानक 8:30 वाजता हा सगळा प्रकार घडला का तर नाही. 1 वाजता जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू झालं, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर राजरत्न हे जेव्हा जाळत होते त्याच वेळी वेळीच हस्तक्षेप का झाला नाही किंवा त्याच अनुषंगाने का त्यांना वेळेस थांबवलं गेलं नाही. निश्चितच या सगळ्यातला महत्वाचा प्रश्न राजरत्न हाच आहे की पोलीस राज्याची गुप्तचर व्यवस्था जी आहे, गुप्तचर विभाग जो आहे तो नेमका काय करत होता. त्यांना नेमकी याबाबतची कोणती माहिती दिली नव्हती का, जर दिली नसेल तर ती का जाणीवपूर्वक दिली गेली नव्हती का, इतकं सगळं होईल याचा अंदाजच पोलिसांना नव्हता, गुप्तचर विभागाला नव्हता. हे अर्थात हा सगळा तपासाचा भाग आहे. पुढच्या काळामध्ये याबाबतचे अहवाल देखील विधानसभेमध्ये सादर केले जातील. आज केवळ मुख्यमंत्र्यांनी निवेदन राजरत्न सादर केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता समोर जो अहवाल येतो त्या अहवालात काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चितपणे संकेत आपण पाहतो की आता या बाबतीमध्ये चौकशी अहवाल जो आहे तो लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्राप्त होणार आहे. कारण नागपूर एक खूप महत्वाचं शहर आहे. त्या शहरामध्ये अशा पद्धतीनं जर घटना घडणार असतील तर कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राचं स्वास्थ्य म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकतं आणि त्याच अनुषंगानं राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर त्यासाठी जे आहे विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग असेल त्यामार्फत लोकशाही पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. परंतु या सुद्धा संघटनांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राज्यामध्ये सर्व समाजाचे जे लोक राहतात त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी सुद्धा या संघटनांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पोलीस असतील किंवा गुप्तचर यंत्रणांनी सुद्धा या बाबतीमध्ये माहिती घेणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये नागपूर शहर हे महत्वाचे शहर आहे, राज्याची उपराजधानी आहे. ते शहरामध्ये अशा पद्धतीने हिंसक आंदोलन होत असतील तर त्याचे पडसाद राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा उमटू शकतात. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर निश्चितच राजरत्न केवळ नागपूरच नाहीत, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल,
वसई विरार असेल, महाराष्ट्रातलं कुठलंच शहर हे अशांत व्हायला नको. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब है भाई भाई, प्रेम पाश में बंदे रहे तो होगी नाही लढाई, याच भावनेतून जे आहे ते सर्वांनी एकत्र येऊन तो जातीपातीमध्ये न अडकता एकसंध महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर आपण विजन घेऊन पुढे गेलो राजरत्न, तर अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडणार नाहीत. ज्या पद्धतीनं सरकार, न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टींवर ज्या आहेत त्या रोखण्यासाठी प्रयत्न करतीलच, मात्र सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपण एकत्र येऊन अशा घटनांनाच कुणी खतपाणी मुळात घातलं नाही पाहिजे. आणि राजरत्न या सगळ्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपण सुद्धा नागरिक म्हणून तितकंच सजग राहणं जे आहे ते गरजेचं आहे. निश्चितपणे संकेत, जसं तू सांगितलंस की इथं प्रत्येक जण भाईचाराने राहिला पाहिजे, कारण एकमेकांमध्ये भाईचाराची भावना जागृत राहिली तरच आपला देश कुठेतरी मजबूत होऊ शकतो, राज्य मजबूत होऊ शकतं. आणि त्याच अनुषंगानं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे, त्याशाही लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु या आंदोलनाच्या मार्फत कोणत्याही समाजाच्या भावना या दुखावल्या जाऊ नये याची सुद्धा काळजी संघटनांनी घेणं गरजेचं आहे. त्या कोणत्याही विचारधारेच्या संघटना असो, परंतु सर्वात आधी आपला महाराष्ट्र महत्वाचा आहे, देश महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने या बाबतीत मध्ये कोणी कायदा सुव्यवस्था तोडणार नाही या अनुषंगानं पोलिसांनी सुद्धा सजगपणे पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देणारच आहोत. परंतु टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना, जनतेला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही अफवांवरही विश्वास ठेवू नका. निश्चितपणे कोणत्या अफवांवरती सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.